आज आपण थर्ड प्रॅक्टिकलचं चर्चा करणार आहोत. अतिशय महत्वाचं असं तिसरं प्रॅक्टिकल आहे. साधारणतः जी-एस-टी कॅल्क्युलेट कसा केला तो? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स किंवा माल विक्री केल्यानंतर किंवा सप्लाय केल्यानंतर त्याच्यावर टॅक्स कसा लावला जातो? त्याचं कॅल्क्युलेशन कसं केलं जातं? त्या संदर्भातलं हे थर्ड प्रॅक्टिकल आहे. त्या प्रॅक्टिकलचं नाव आहे "अँड अंडरस्टँडिंग ऑफ जी-एस-टी कॅल्क्युलेशन अँड इट्स इनपुट टॅक्स क्रेडिट प्रोसेस." ह्या दोन्हीही संकल्पना, दोन्हीही कन्सेप्ट, दोन्हीही ॲस्पेक्ट अतिशय महत्त्वाच्या आहेत. म्हणजे जी-एस-टीचं कॅल्क्युलेशन कसं केलं जातं आणि इनपुट टॅक्स क्रेडिट प्रोसेस कशी आहे? किंवा जी-एस-टीचं इनपुट टॅक्स आपण त्याला म्हणतो जी-एस-टी पेएबल कसा काढायचा? तुम्हाला माहिती आहे इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स आपण मागच्या लेक्चरला तो चर्चा केली होती. माल खरेदी केल्यानंतर सपोज यू हॅव पर्चेस्ड गुड्स फ्रॉम XYZ पार्टी. यू हॅव पर्चेस तुम्ही खरेदी केल्या म्हटलं यू विल पे द टॅक्स दॅट जी-एस-टी टॅक्स. दॅट टॅक्स इज कॉल्ड ॲज अ इनपुट टॅक्स. बरोबर की नाही? त्याला त्या टॅक्सला काय म्हणतात? इनपुट टॅक्स असं म्हणतात. म्हणजे माल खरेदी करताना किंवा केल्यावर कोणता टॅक्स पे करावा लागतो? जी-एस-टी पे करावा लागतो. त्या जी-एस-टी जो तुम्ही पे करता त्या टॅक्सला काय म्हणतात? इनपुट टॅक्स असं म्हणतात. आणि मी मागच्या लेक्चरला असं म्हटलं होतं, की जो तुम्ही खरेदी करताना व्यापारी काय करत असतो किंवा ट्रेडर काय करत असतो? मालाची खरेदी करत असतो आणि त्याच मालामध्ये काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन करून किंवा किंमत वाढवून तो माल विकण्याचा प्रयत्न करत असतो. बरोबर की नाही? मग माल खरेदी करत असताना जो जी-एस-टी पे केला जातो, त्या जी-एस-टीला इनपुट टॅक्स असं म्हणतात. आलं लक्षात? त्याच्यानंतर जेव्हा माल विकला जातो, बरोबर की नाही? तो काय करतो व्यापारी खरेदी करतो आणि नंतर काय करतो? मालाची किंमत वाढवून किंवा त्याच्यावर काही प्रोसेस काही करायची असली, थोडीफार व्हॅल्यू ॲडिशन करायची असली ती करतो आणि तो माल तो काय करतो? विकतो. विकताना तो पुन्हा जी लावतो. तो कोणाकडनं कंझ्युमरला जेव्हा विकतो, तेव्हा त्याच्याकडनं पुन्हा तो काय करतो? जी लावतो आणि तो वसूल करतो. त्याला म्हणायचं आउटपुट टॅक्स. त्या टॅक्सला काय म्हणायचं? आउटपुट टॅक्स. आता तुम्ही असं म्हणाल, की माल खरेदी करताना जी भरावा लागतो, माल विक्री करताना जी भरावा लागतो. मग सेंट्रल गव्हर्नमेंटने किंवा जी कायद्याअंतर्गत त्याच्यामध्ये तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट घेता येतं. म्हणजे आपण माल खरेदी करताना जो जी पे केलेला आहे, हां, त्याचं आपल्याला क्रेडिट घेता येतं. म्हणजे ते काय करता येतं? ते वजा करता येतं. म्हणजे मालाची विक्री करून जो काही आपण जी कलेक्ट करतो, त्याच्यातनं आपण खरेदी करताना जो जी पे केलाय, तो वजा करता येतो आणि नेट जी आपल्याला पे करावा लागतो. त्याला म्हणतात इनपुट टॅक्स क्रेडिट प्रोसेस. त्याला काय म्हणतात? इनपुट टॅक्स क्रेडिट प्रोसेस. त्याच्या संदर्भात आपण सविस्तर नंतर बोलूया. पहिलं असं समजून घेऊया, की जी साधारणतः 4 प्रकारचे आहेत. कंपोनंट्स किंवा टाइप्स ऑफ जी किती प्रकारचे? 4. पण बेसिकली मी 3 प्रकारचे जे जी मधले कंपोनंट आहेत, त्याच्यावर फोकस करणार आहे. म्हणून मी असं म्हटलं होतं, टाइप्स ऑफ जी ॲप्लिकेबल ऑन डिफरंट ट्रान्झॅक्शन्स. बेसिकली देअर आर 3 कंपोनंट्स ऑफ जी They are सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स अँड इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स IGST, CGST, HGST आणि IGST. आणि मी हे CGST, HGST आणि IGST हे तुम्हाला मागच्या त्या बेसिक संकल्पना एक्सप्लेन करत असताना तुम्हाला ह्या संकल्पना एक्सप्लेन केल्याच होत्या, की CGST हा कोणाचा टॅक्स आहे? सेंट्रल गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू आहे. बरोबर की नाही? त्याच्यातला सेंट्रल गव्हर्नमेंटला मिळणारा जो रेव्हेन्यू आहे जी-एस-टीच्या अंतर्गत त्याला आपण सेंट्रल गव्हर्नमेंट सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. राज्य शासनाचा जो हिस्सा आहे जी मधला त्याला म्हणतात स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आणि IGST की ज्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटलाच हा मिळतो त्याला असं म्हणतो आपण IGST. आलं? सेंट्रल गव्हर्नमेंटला मिळत नाही. तो ज्या राज्यामध्ये माल सप्लाय होतो त्या राज्याला तो मिळत असतो. त्याच्या संदर्भात आपण सविस्तर चर्चा नंतर करूया. पहिलं म्हणून मी असं लिहिलं. पण याच्यासाठी CGST, HGST आणि IGST साठी मी तुम्हाला असं म्हटलं होतं, की तुम्हाला इंट्रा स्टेट सेल आणि इंटर स्टेट सेल ह्या 2 संकल्पना समजणं गरजेचं आहे. कोणत्या? इंट्रा स्टेट सेल आणि दुसरी कोणती? इंटर स्टेट सेल.
या दोन संकल्पना तुम्हाला समजणं गरजेचे आहे. आता मग इंट्रास्टेट सेल म्हणजे काय? इंट्रास्टेट म्हणजे काय? तर राज्याच्या अंतर्गतच, म्हणून मी तर बघा 1 नंबरच्या मुद्द्यामध्ये मी असं लिहिलेलं आहे, इथं लिहिलेलं आहे, जीएसटी लेव्हीड ऑन अन इंट्रास्टेट म्हणजे सेम स्टेटमध्ये, म्हणजे पुण्यावरनं नाशिकला माल विकला. कोणत्या राज्यामध्ये विक्री केली गेली? महाराष्ट्रामध्ये. म्हणजे सेल ट्रान्झॅक्शन घडला पण महाराष्ट्रातच घडला. असं झालंय का गुजरातचं मटेरियल आहे आणि ते महाराष्ट्रात विकलंय? नाही. इंट्रास्टेट म्हणजे सेम स्टेट. ट्रान्झॅक्शन हॅज डन ऑर ऑकर्ड ऑर कंप्लीटेड इन द सेम स्टेट. दॅट ट्रान्झॅक्शन इज कॉल्ड ॲज इंट्रास्टेट ट्रान्झॅक्शन. आणि मी तुम्हाला असं म्हटलं होतं, हे जे एच-जी-एस-टी आणि सी-जी-एस-टी हे जे 2 कंपोनंट आहे ना, सी-जी-एस-टी आणि एच-जी-एस-टी हे जे 2 कंपोनंट आहे, ते इंट्रास्टेट व्यवहारांवर सी-जी-एस-टी आणि एच-जी-एस-टी लागू होतात. दोन्हीही लागू होतात. सी-जी-एस-टी आणि एच-जी-एस-टी लागू होतात. म्हणून इथं लिहिलंय, हे बघा इथं मी लिहिलंय इथं, सी-जी-एस-टी अँड एच-जी-एस-टी. हां, सी-जी-एस-टी इज अ सेंट्रल गव्हर्नमेंट टॅक्स. हे बघा मी इथं अंडरलाईन केली बघा हे. सी-जी-एस-टी सेंट्रल गव्हर्नमेंट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स काय आहे? इज अ सेंट्रल गव्हर्नमेंट टॅक्स कंपोनंट. इट इज द रेव्हेन्यू ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट. बरोबर की नाही? सेंट्रल गव्हर्नमेंटचा कंपोनंट असल्यावर सेंट्रल गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू मिळणार. व्हेअर ॲज एच-जी-एस-टी म्हणजे काय? एच-जी म्हणजे स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. इट इज द कंपोनंट ऑफ स्टेट गव्हर्नमेंट. इट इज अ कंपोनंट ऑफ स्टेट गव्हर्नमेंट. म्हणजे राज्य शासनाला जो रेव्हेन्यू मिळतो एच-जी-एस-टीचा, एच-जी-एस-टीच्या माध्यमातून इनडायरेक्ट टॅक्स मिळत असतो. आणि म्हणून असं म्हटलं आहे, इट इज द रेव्हेन्यू कंपोनंट ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट. म्हणून मला असं म्हणायचं आहे, की इंट्रा स्टेट सेल जो झाला, तर त्याच्यावर कोणते 2 प्रकारचे टॅक्स जीएसटी लागू पडतात? कोणते 2? सी-जी-एस-टी अँड एस-जी-एस-टी. इंट्रास्टेट असेल तर काय? इंट्रास्टेट म्हणजे काय? सेम स्टेट. राज्यामध्ये सप्लाय असेल, खरेदी विक्री असेल, त्याच राज्यातून त्याच राज्यात म्हणजे पुण्यावरनं मुंबईला, पुण्यावरनं नागपूरला, नागपूरवरनं अमरावतीला, म्हणजे झालंय कुठे डेस्टिनेशन, खरेदी आणि विक्रीचं कुठं डेस्टिनेशन आहे? सेम स्टेट. त्याला म्हणायचं इंट्रा स्टेट सेल. त्याला काय म्हणायचं? इंट्रा स्टेट सेल असं म्हणायचं. आणि जेव्हा ज्या व्यवहारामध्ये इंट्रा स्टेट सेल असेल, तेव्हा कोणत्या 2 प्रकारचे कंपोनंट असतात? कोणत्या 2 प्रकारचे जीएसटी लागले जातात? सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे सी-जी-एस-टी आणि एच-जी-एस-टी. आलं का लक्षात? इंट्रा स्टेट. आता दुसरं जे आहे ते म्हणजे इंटर स्टेट सेल, म्हणजे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात विक्री होणे किंवा सप्लाय होणे, त्याला म्हणायचं इंटर स्टेट सेल. म्हणजे पुण्यावरनं हैदराबादला माल विकला, पुण्यावरनं पश्चिम बंगाल, बेंगलोरला माल विकला, पुण्यावरनं हिमाचल प्रदेशमध्ये माल विकला किंवा हिमाचल प्रदेशवरनं पुण्यामध्ये माल आला, त्याला म्हणायचे इंटर स्टेट. जेव्हा खरेदी विक्री किंवा सप्लाय हा 2 राज्यांमध्ये, म्हणजे महाराष्ट्रातील एक राज्य आणि दुसऱ्या राज्यातील महाराष्ट्रातील एक गाव आणि दुसऱ्या राज्यातील एक गाव, अशा 2 ठिकाणी खरेदी विक्री होते. इथून माल विकला तिकडे, तिकडून खरेदी केला इकडे, इकडून सप्लाय झाला तिकडे. असं जेव्हा 2 राज्य एखाद्या ट्रान्झॅक्शन मध्ये इन्व्हॉल्व होतात किंवा माल सप्लाय होतो किंवा मालाची विक्री केली जाते, त्याला म्हणतात इंटर स्टेट ट्रान्झॅक्शन. त्याला म्हणतात इंटर स्टेट सेल. म्हणून इंटरस्टेट ट्रेड अक्रॉस इंडिया, म्हणजे भारतामध्ये कोणत्याही 2 राज्यांमध्ये जर खरेदी विक्री होत असेल, तर त्याला म्हणतात इंटरस्टेट इंटरस्टेट ट्रेड किंवा इंटरस्टेट सेल. आणि मग इंटरस्टेट सेल जो होतो त्याच्यावर कोणता लागू होतो? आय-जी-एस-टी, इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. म्हणून त्याच्यावर कोणता लागू होतो? आय-जी-एस-टी. त्याला कोणता? इंटरस्टेट सेलवर कोणता जीएसटी वसूल केला जातो? आय-जी-एस-टी. आलं लक्षात? आता इंटरस्टेट सेल म्हणजे काय? इंटरस्टेट सेल म्हणजे काय? तर मी तुम्हाला असं पाठीमागच्या लेक्चरला असं म्हटलं होतं, हे 4 प्रकारचे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत, ते जर घडले, तर ते इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन घडतात. पहिलं ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? वेअर द लोकेशन ऑफ द सप्लायर ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस अँड प्लेस ऑफ सप्लाय आर इन डिफरंट स्टेट्स. मगाशी तुम्हाला तेच सांगत होतो मी. म्हणजे महाराष्ट्रातून माल गुजरातच्या एखाद्या गावाला विकला किंवा गुजरातवरनं माल खरेदी केला महाराष्ट्रामध्ये, तर त्याला म्हणायचं इंटरस्टेट. त्याच्या इंटरस्टेट सेल. त्याच्याबरोबरच ह्या 3 गोष्टी आहेत. खरं तर त्या इंटरस्टेट सेल असतील किंवा नसतील, परंतु जीएसटी कायद्याअंतर्गत या खालच्या तिन्ही गोष्टींना काय म्हटलंय? इंटरस्टेट सेल म्हणा, असं त्यांनी म्हटलेलं आहे. कोणत्या 3 गोष्टी आहेत? हे तर परफेक्ट तुम्हाला माहितीच आहे. आपलं काय झालं, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात माल विक्री झाली असेल तर त्याला इंटरस्टेट होतच. त्याचबरोबर या 3 गोष्टी ज्या दिलेल्या आहेत, यापैकी जरी ट्रान्झॅक्शन घडला, तरीही जीएसटी ऍक्ट असं म्हणतो, की त्यांना सुद्धा तुम्ही काय म्हणा? इंटरस्टेट सेल असं म्हणा.
कोणत्या 3 गोष्टी आहे? सप्लाय ऑफ गुड्स टू और बाय एसईझेड युनिट्स, स्पेशल इकॉनॉमिक झोन युनिट्स. एसईझेड युनिट म्हणजे काय? स्पेशल इकॉनॉमिक झोन युनिट्स. म्हणजे म्हणजे भारतामध्ये बऱ्याचशा ठिकाणी एसईझेड स्थापन केले. शासनाने काय केलं? शासनाने अशा मोठ्या प्रमाणात जागा अक्वायर केल्या आणि तिथे व्यावसायिकांना काय केलं? त्यांना व्यवसाय करण्यास, मॅन्युफॅक्चरिंग करण्यास, कंपन्या स्थापण्यास प्रोत्साहन दिलं गेलं. जेणेकरून रोजगार वाढेल, जेणेकरून उत्पादन वाढेल, या उद्देशाने स्पेशल इकॉनॉमिक झोनची निर्मिती केली गेली. आणि मग अशा झोन मार्फत जर काही विक्री होत असेल किंवा काही खरेदी झाली असेल, तर त्याला सुद्धा जीएसटी ऍक्ट अंतर्गत काय म्हटलं जातं? इंटर स्टेट सेल असं म्हटलं जातं. त्याचबरोबर सप्लाय इन द कोर्स ऑफ इम्पोर्ट, म्हणजे दुसऱ्या राज्यात, दुसऱ्या देशातून जर भारतामध्ये जर काही माल आला असेल, तर त्याला सुद्धा इंटर स्टेट ट्रेड म्हणून गृहीत धरा असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर सप्लाय इन द कोर्स ऑफ एक्सपोर्ट ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. एक्सपोर्ट ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस म्हणजे एक्सपोर्ट करत असाल तुम्ही. भारतातून माल बाहेरच्या राज्यात पाठवतो, तर पुण्यामध्ये तयार झालेला माल तुम्ही अमेरिकेला पाठवताय. तर ह्या व्यवहारामध्ये त्याला काय म्हणायचं? इंटर स्टेट ट्रेड ट्रान्झॅक्शन म्हणायचं त्याला. आलं लक्षात? आणि जेव्हा तुमच्या लक्षात येईल की इंटरस्टेट असेल, तर कोणता टॅक्स लागतो? कोणता लागतो? आय-जी-एस-टी. इंटरस्टेट सेल लक्षात आलं की आय-जी-एस-टी लागतो. आलं लक्षात? मग ह्या 2 गोष्टी तुम्ही चांगल्या लक्षात ठेवा. ह्या 2 गोष्टी चांगल्या लक्षात ठेवा. जेव्हा इंट्रा स्टेट सेल असतो, तेव्हा कोणत्या 2 प्रकारचे टॅक्स लागतात मला सांगा? कोणत्या 2 प्रकारचे? सी-जी-एस-टी आणि एस-जी-एस-टी. आणि जेव्हा इंटरस्टेट सेल असतो, तेव्हा कोणत्या प्रकारचा? आय-जी-एस-टी, IGS. इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स लागतो. ह्या 2 संकल्पना जर तुम्हाला समजल्या, तर आपल्याला पुढे एक एक्झाम्पल घेता येईल. कोणतं एक्झाम्पल आहे? तर मी ते तुम्हाला सांगतो कोणतं एक्झाम्पल आहे. ठीक आहे? मग नंतर आपण हे बाकीचं नंतर पाहू. पहिलं हे एक्झाम्पल समजून घ्या. तुम्हाला समजण्यासाठी मी काय करतो? आता बघा, हे एक पहिलं उदाहरण घेऊ. सर हा, बोल ना. सर ते इंटिग्रेटेड ते IGST चं डबल सांगा ना सर. हा, आय-जी-एस-टी म्हणजे काय? इंटिग्रेटेड गुड्स. हेच तुला सांगायचं ना हे. हा सर तेच. हा, इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आय-जी-एस-टी केव्हा लागू होतो? हा टॅक्स आहे. आय-जी-एस-टी केव्हा लागू होतो? कोणत्या व्यवहारावर, कोणत्या सेलवर लागू होतो? जेव्हा 2 राज्यांमध्ये खरेदी विक्री झाली असेल. म्हणजे पुण्यावरनं माल हैदराबादला विकला. लक्षात आलं का? पुण्यावरनं माल केरळला विकला किंवा केरळवरनं माल खरेदी केला पुण्यामध्ये. म्हणजे काय झालं? 2 स्टेट याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाले की नाही? मग अशा वेळेला त्या व्यवहाराला म्हणायचं इंटर स्टेट ट्रेड ट्रान्झॅक्शन. काय म्हणायचं? इंटर स्टेट म्हणजे 2 स्टेटमध्ये झालेला व्यवहार. मग अशा व्यवहारांमध्ये तेव्हा हे कोणी बोलू नका रे. जेव्हा अशा हे करा ना तुम्ही. गौतमी, हो, ते बंद कर ना, तुझा आवाज येतोय घरातला. माझा नाही आवाज सर. पूर्वाचा येत असेल. पूर्वा पालसकर. हा, पूर्वा पालसकर. पूर्वा पालसकर. ओके, चला जाऊया, काय नाही. चला. हा, मग त्याला म्हणायचं इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन. आणि मग जेव्हा इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन घडला असं तुमच्या लक्षात आलं, की तेव्हा त्याला आय-जी-एस-टी लागू होतो. कोणता? आय-जी-एस-टी. आय-जी-एस-टी, सी-जी-एस-टी, एच-जी-एस-टी हे सगळे जीएसटीचे रेट्स आहेत. म्हणजे 5%, 10%, 12% हे जे रेट लावायचे आहेत, परंतु ते कोणता लागेल? जेव्हा इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन असेल तेव्हा आय-जी-एस-टी लावला जातो. जेव्हा इंट्रास्टेट, राज्यातल्या राज्यात व्यवहार असेल तेव्हा सी-जी-एस-टी लावला जातो. एवढंच लक्षात ठेवा. आणि मग त्याच्या संदर्भात लगेच आपण एक उदाहरण घेऊया. काय सांगितलंय पहिलं उदाहरण? काय वाचा, हे उदाहरण वाचा तुम्ही. हे उदाहरण वाचा. काय म्हटलंय ते उदाहरण बघा. अजय ट्रेडर महाराष्ट्र इज अ डीलर. तो कोण आहे? अजय ट्रेडर महाराष्ट्रामधला आहे डीलर. ही सोल्ड 500 आर्टिकल्स ऍट ₹200 ईच टू राज ट्रेडर्स. त्यांनी 200 रुपये एका आर्टिकलने, सॉरी, ही सोल्ड 200 रुपये एका आर्टिकलचे असे 500 आर्टिकल्स विकले. कोणाला? टू राज ट्रेडर्स कर्नाटका. कोणाला विकले? राज ट्रेडर कुठला आहे तो? कर्नाटकाचा. अजय कुठला आहे? महाराष्ट्राचा आहे. त्यांनी राज ट्रेडर कर्नाटकाला विकलं. द रेट ऑफ जीएसटी इज 18%. जीएसटीचा रेट काय आहे? 18% आहे. कंप्राइजिंग ऑफ आय-जी-एस-टी, कंप्राइजिंग ऑफ ओनली आय-जी-एस-टी. म्हणजे त्याने काय सांगितलंय की हा जो 18% आहे तो कशाच्या रिलेटेड आहे? आय-जी-एस-टीच्या रिलेटेड आहे असं म्हणलंय.
आणि मग त्यांनी आपल्याला विचारलंय फाइंड आउट द अमाऊंट ऑफ जीएसटी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स कॅल्क्युलेट करा. आता पहिलं लक्षात घ्या, पहिलं मला सांगा, हा इंट्रा स्टेट सेल आहे का इंटर स्टेट सेल आहे? कोणता सेल आहे मला? इंटर स्टेट. इंट्रा स्टेट कोण असं का वाटतं तुम्हाला? नाही, पहिले मला सांगा, हा इंटर स्टेट आहे का इंट्रा स्टेट आहे? इंटरस्टेट. इंटर स्टेट. कारण जेव्हा दोन राज्य इन्व्हॉल्व्ह होतात, मालाची विक्री एका राज्यातून दुसऱ्या राज्यात होते, तेव्हा त्याला काय म्हणतात? इंटर स्टेट असं म्हणतात. आणि मग इंटर स्टेट असेल तर मग अशी मी तुम्हाला इथे सांगितलं, इंटर स्टेट असेल तर कोणत्या प्रकारचा टॅक्स लागतो, कोणत्या प्रकारचा जीएसटी लागतो? आयजीएसटी लागतो. IGST. हा, इंटरस्टेटला एकाच प्रकारचा जीएसटी लागतो, त्याला म्हणतात आयजीएसटी. हा, इंट्रास्टेट असेल तर सीजीएसटी आणि एचजीएसटी लागतो. म्हणून मी तुम्हाला नेहमी उदाहरण देत असतो, जर तुम्ही कुठे माल खरेदी केला असेल, डीमार्ट मध्ये म्हणा किंवा एखाद्या क्लॉथ खरेदी करायला असेल किंवा एखादं तुमच्या घरातल्या एखादी वस्तू खरेदी करायची असेल, तेव्हा जर ते महाराष्ट्रातच तयार होऊन इथं तुम्ही विक्री होत असेल किंवा महाराष्ट्रात खरेदी विक्री होत असेल, तर त्या बिलावर बघा तुम्हाला सीजीएसटी आणि एचजीएसटी हे दोन्ही लावले जातात. म्हणजे काय? तो ट्रान्झॅक्शन कसा घडला? इंटरस्टेट, महाराष्ट्रातच विक्रेता आहे आणि महाराष्ट्रातच खरेदी करणार आहे, अशा ट्रान्झॅक्शनवर सीजीएसटी होतो. परंतु जेव्हा दोन विभिन्न वेगवेगळ्या राज्यांतले जर खरेदी विक्री करणारे लोक असतील तर तेव्हा इंटरस्टेट होतो, तेव्हा फक्त एकच प्रकारचा टॅक्स लागतो, तो म्हणजे आयजीएसटी. आणि मग ह्या उदाहरणामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातून माल कुठे विकलाय? महाराष्ट्रातून माल विकलाय कर्नाटकाला. बघा इथं कर्नाटकाला, बरोबर की नाही? म्हणून the rate of GST is 18% comprising of only IGST. Find out the amount of GST. GST चं कॅल्क्युलेशन करा असं त्यांनी म्हटलंय. आणि म्हणून आपल्याकडे जास्त वेळ टायपिंगला जाऊ नये म्हणून मी काय केलं, त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. आणि मग हे बघा, मी काय लिहिलं बघा, हा जो प्रॉब्लेम आहे याचं उत्तर कसं लिहिलं बघा. गुड्स सोल्ड फ्रॉम महाराष्ट्र स्टेट टू कर्नाटका स्टेट. बरोबर आहे का? बरोबर आहे का? मी जे लिहिलं ते गुड्स सोल्ड फ्रॉम महाराष्ट्र स्टेट टू कर्नाटका स्टेट. हा, म्हणून मग त्याला काय म्हणतात? दिस इज इंटरस्टेट सेल. काही अडचण आहे का? महाराष्ट्रातून कर्नाटक म्हणजे दोन राज्यांमध्ये मालाचे दोन राज्य इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत, म्हणून दिस इज इंटरस्टेट सेल. बरोबर की नाही? सो आयजीएसटी इज ऍप्लिकेबल इन दिस ट्रान्झॅक्शन. कोणता जीएसटी लागू झाला? आयजीएसटी लागू झाला. Therefore calculation of GST is as follows. इथे असं म्हणतो मी, therefore फक्त बघत राहा. Therefore calculation of GST is as follows. जीएसटी म्हणजे आयजीएसटी कॅल्क्युलेशन करायचं. मी डायरेक्ट आयजीएसटीच म्हणतो, काही अडचण नाही. आयजीएसटी इज ॲज फॉलोज. ओके. मग सेलिंग प्राइस ऑफ द प्रॉडक्ट, सेलिंग प्राइस ऑफ द आर्टिकल. किती आर्टिकल विकले बघा? 500 आर्टिकल. बघा इथे दिले 500 आर्टिकल इंटू 200 इच. एकाची किंमत किती आहे? 200 इच. बघा मी इथे लिहिलंय, बरोबर की नाही? मग ती किंमत किती आली? 500 गुणिले 200 किती गेले? 500 गुणिले 200 1 लाख आले. बघा किती आले? 500 गुणिले 200 किती आले? 1 लाख. आणि त्याच्यावर किती टक्के तो आयजीएसटी म्हटलेला आहे? किती म्हटलं आयजीएसटी? पर्सेंटेज सांगा ना मला, आयजीएसटीचं पर्सेंटेज किती आहे? 18%. कॅल्क्युलेटरवर तुम्ही 1 लाख गुणिले 18% असं जर दाबलं तर तुम्हाला किती येईल? 18% किती येईल जीएसटी तुमचा? आयजीएसटी किती येईल? 18%. म्हणून या व्यवहारावर किती आयजीएसटी पेड करावं लागेल? तर 18,000 द्यावे लागेल. म्हणून टोटल अमाऊंट त्या व्यक्तीला म्हणजे केरळच्या व्यक्तीला किती द्यावी लागेल? टोटल अमाऊंट द्यावी लागेल 1,18,000. कळलं का तुम्हाला? कळलं का तुम्हाला? मालाची किंमत 1 लाख झाली, 18,000 रुपये आयजीएसटी भरावा लागेल. असे टोटल अमाऊंट कर्नाटकाच्या व्यक्तीला, कर्नाटकाच्या व्यक्तीला, महाराष्ट्राच्या व्यक्तीला 1,18,000. म्हणजे महाराष्ट्राची व्यक्ती काय करेल? माल विकलाय म्हणलं तर महाराष्ट्राची व्यक्ती काय करेल? जीएसटी कलेक्ट करेल. विक्रेता काय करतो? जीएसटी कलेक्ट करतो. नेहमी लक्षात ठेवा, जो माल विकतो ना तो काय करतो? जीएसटी कलेक्ट करतो. म्हणून महाराष्ट्रात म्हणजे अजय ट्रेडर, महाराष्ट्राचा कोण आहे? अजय ट्रेडर विल कलेक्ट 18,000 जीएसटी. हा जो 18,000 आहे ना, हा ही विल कलेक्ट 1 लाख तो घेईल कारण त्याच्या मालाची किंमतच 1 लाख आहे. पण प्लस ही विल कलेक्ट 18,000 फ्रॉम द राज ट्रेडर कर्नाटका. त्याच्याकडनं ते वसूल करेल आणि तो आयजीएसटी म्हणून कलेक्ट करेल. लक्षात आलं का तुमच्या हे व्यवहार, हा ट्रान्झॅक्शन? याच्यामध्ये मला तुम्हाला एवढं सांगायचं होतं की दोन राज्यांमधला ट्रान्झॅक्शन हा आहे, महाराष्ट्र आणि केरळ. म्हणून आयजीएसटी कॅल्क्युलेशन केलं जाईल. कसलं कॅल्क्युलेशन केलं जाईल? आयजीएसटीचं कॅल्क्युलेशन केलं जाईल.
ओके, चला आता आपण पुढचं उदाहरण बघूया. ठीक आहे, पुढचं उदाहरण मला सांगा बरं. पाहू नका, चला सांगा बरं मला पुढचं उदाहरण सांगा. चला इथे काय म्हटलंय मला सांगा. कोणत्या प्रकारचा सीजीएसटी लागेल, एचजीएसटी लागेल, काय लागेल सांगा मला. चला, अ डीलर सोनाली फ्रॉम मुंबई, मुंबईची आहे, महाराष्ट्र. मुंबई कशात येते, महाराष्ट्रात येते की नाही. अ डीलर सोनाली फ्रॉम महाराष्ट्र हॅड सोल्ड गुड्स टू डीलर अवनी फ्रॉम नाशिक. म्हणजे मुंबईवरनं माल कुठे विकला, नाशिकला विकला, इन महाराष्ट्र ऑफ 5000 आयटम्स ऑफ ₹250 इच. 5,000 आयटम्स विकले, एकाची किंमत किती आहे, ₹250 आहे. द जीएसटी रेट इज 18%, कंप्राइजिंग ऑफ सीजीएसटी 9% अँड जीएसटी 9%. म्हणजे जीएसटीचा टोटल रेट किती, 18, पण त्याचं बायफर्गेशन काय सांगितलं त्यांनी, सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स 9% आणि स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स किती आहे, 9%. कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ जीएसटी अँड टोटल अमाऊंट पेएबल बाय द डीलर अवनी. म्हणजे अवनीकडनं किती पेमेंट करावं लागेल सोनालीला जीएसटी सहित, असं त्यांनी सांगितलंय. मग मला सांगा, हा व्यवहार इंटरस्टेट आहे का इंट्रास्टेट आहे. पहिली ती गोष्ट लई महत्त्वाची. इंट्रास्टेट आहे सर, इंट्रास्टेट आहे. हे इंट्रास्टेट आहे कारण एकाच राज्यामध्ये घडलेलं ट्रान्झॅक्शन आहे, म्हणून त्याला म्हणते इंट्रास्टेट. आणि इंट्रास्टेट म्हटलं की मी तुम्हाला मगाशी इथं सांगितलंच आहे बघा, इंट्रास्टेट म्हटलं की तुम्हाला काय करायचंय, सीजीएसटी आणि एचजीएसटी लावायचे आहे. दोन प्रकारचे टॅक्स लावायचे. इंटरस्टेट असते तर फक्त एकच प्रकार लावला होतो, पण इंट्रास्टेट म्हटलं तर दोन प्रकारचे जीएसटी लावायचे, सीजीएसटी आणि एचजीएसटी. आणि मग इथं बघा, इथं मी थोडस तुमच्या समजण्यासाठी थोडस डिलीट करतो हे, म्हणजे तुम्हाला ते कळेल. आपला वेळ जाऊ नये म्हणून मी ते केलं. मग मी इथं काय लिहिलंय बघा, आन्सर मध्ये काय लिहिलंय, थांबा एकच मिनिट बरं का, थोडस हे करतो, पानावर घेतो म्हणजे तुम्हाला ते कळेल. ओके, हे बघा, म्हणून मी इथं काय लिहिलंय बघा, सोनालीच्या केसमध्ये गुड सोल्ड इन द सेम स्टेट. पटलं का तुम्हाला, कारण मुंबईवरनं माल विकलाय कुठं, नाशिकला विकलाय. मग गुड सोल्ड इन द सेम स्टेट, दॅट इज महाराष्ट्र, मुंबई टू नाशिक असं लिहिलंय. कळलं का तुम्हाला. दिस ट्रेड इज कॉल्ड ॲज इंट्रा स्टेट सेल. या ट्रेडला काय म्हणायचं, इंट्रा स्टेट सेल असं म्हणायचं. सो सीजीएसटी दॅट इज सेंट्रल गव्हर्नमेंट जीएसटी अँड एचजीएसटी म्हणजे काय, स्टेट गव्हर्नमेंट जीएसटी इज ऍप्लिकेबल इन दिस ट्रान्झॅक्शन. असं तुम्ही लिहायचंय पहिल्यांदा, आलं लक्षात, असं लिहायचंय. म्हणजे विद्यार्थ्याला हे पहिलं कळायला पाहिजे. तुम्ही एफ बीकॉमला आहात ना, तुम्हाला तर हा इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन आहे का इंट्रास्टेट ट्रान्झॅक्शन आहे हे पहिलं कळायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर इंट्रास्टेट असेल तर दोन प्रकारचे टॅक्सेस लागतात, इंटरस्टेट असेल तर एक प्रकारचा लागतो. हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी हे छोटे छोटे उदाहरणं घेतलेली आहेत. आलं लक्षात तुमच्या. हा, मग आता मला सांगा, हा जो आहे ते इंट्रास्टेट आहे. मग सेलिंग प्राइस किती झाली त्या मालाची, सेलिंग प्राइस 5,000 आर्टिकल विकलेले आहेत. एका आर्टिकलची किंमत किती आहे, 250 रुपीज आहे. म्हणजे त्याचे किती पैसे झाले, त्याचे किती झाले, 5,000 गुणिले 250 किती झाले, ते 1,00,000 किती झाले, 12,50,000 का, 12,50,000 झाले. बघ बरं, 1 2 3 4 25 50,000. 12,50,000 बरोबर की नाही. आणि मग याच 12,50,000 सीजीएसटी 9% आणि एचजीएसटी 9% लावा, कारण इंट्रास्टेट आहे, दोन्ही सारख्या प्रमाणात कंपोनंट म्हटलेले आहे. मग याच्यावर 12 घ्या कॅल्क्युलेटर, 12,50,000 गुणिले 9% गुणिले 9%. आपलं 10 मिनिटांनी लेक्चर 1,12,500. ऐका ना, आपलं लेक्चर कदाचित 10 मिनिटांनी ते बंद होऊ शकतं, पुन्हा जॉईन करा बरं का. हा चला, पुन्हा जॉईन करा, मी पुन्हा रिजॉईन करा तुम्ही बरं का. हा, मग 12,50,000 9% किती आले, 1,12,500. 1,12,500. बरोबर. एचजीएसटी बघा, एचजीएसटी तेवढाच आहे, म्हणजे तो काय होणार, 1,12,500 आला. ओके, असं मिळून टोटल अमाऊंट किती पेड करायची आहे, किती पेड करावं लागेल त्याला, 14,75,000. ओके, म्हणजे काय झालं, म्हणजे हा जो डीलर ऑफ सोनाली फ्रॉम मुंबई जे आहे ना, त्यांनी जो माल विकला, म्हणजे सोनाली विल कलेक्ट 14,75,000 फ्रॉम अवनी नाशिक. नाशिकच्या अवनीकडनं किती, 14,75,000. मग आता त्या 14,75,000चा कंपोनंट काय आहे, अवनीची खरी विक्रीची किंमत आहे 12,50,000. आणि मग ती काय करेल, हे दोन प्रकारचे टॅक्सेस कलेक्ट करेल, सीजीएसटीच्या नावाने 1,12,500 आणि एचजीएसटीच्या नावाने 1,12,500. अशा प्रकारचे दोन प्रकारचे टॅक्सेस ती सोनाली गोळा करेल. लक्षात आलं. म्हणून थोडक्यात मला एकच सांगायचं आहे की तुम्हाला एचजीएसटी आणि सीजीएसटी हे कळालं पाहिजे.
ते जर कळालं तर तुम्हाला अडचण येणार नाही. आलं का लक्षात तुमच्या? जाऊया का पुढे आता आपण? पुढे जायचं का? हो सर. ओके, ह्या हो, दोन सर. ट्रान्झॅक्शन. हा, मी तुम्हाला बरं का, मी तुम्हाला हे पाठवणार आहे, लिहायची काही गरज नाही. हा, आता तुम्हाला जीएसटीचं कॅल्क्युलेशन कसं करतात, सीजीएसटी, एचजीएसटी आणि आयजीएसटी तुम्हाला कळालं. आता पुढे इनपुट टॅक्स क्रेडिट प्रोसेस ही समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. आपण सपोज व्यापारी आहोत, आपण माल जर खरेदी केला, आपण माल खरेदी केला त्यासाठी विक्रीसाठी, तर आपण खरेदी करताना जीएसटी पे करतो आणि विक्री करताना जीएसटी गोळा करतो. मग मला सांगा, खरेदी केलेला जीएसटी पे जो केले, खरेदी करताना जो जीएसटी पे केलेला आहे त्याचं आपल्याला क्रेडिट भेटलं पाहिजे. म्हणजे काय झालं पाहिजे, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, एकच मिनिट बघा, एक मिनिट. मला तुम्हाला असं म्हणायचं होतं की मिस्टर एने काय केलं, लक्ष द्या, कॉन्सन्ट्रेटली लक्ष द्या. 100 रुपयाचा माल खरेदी केला, सपोज 1000 रुपयाचा माल खरेदी केला, ही परचेस्ड, आणि त्याच्यावर त्या माल खरेदी करताना ही पेड, सपोज जीएसटी, आपण असं जीएसटी पकडतो, ही पेड जीएसटी 10% ने किती 100 रुपये पे केलेले आहे. 10% किती झाले, 100. आता त्यांनी माल खरेदी केला, मिस्टर एने खरेदी केला, आणि मग नंतर त्यांनी मिस्टर एने काय केलं, मिस्टर ए सोल्ड goods to Mr. Y, ऍट रुपीज 1500 रुपयाला माल विकला. आणि त्यावेळेस त्यांनी काय केलं, विकताना काय केलं, कलेक्टेड जीएसटी 10% 1500 रुपये, 10% किती जीएसटी झाला, 1500 रुपयावर 1500 रुपयाला विकलं ना, 10% जीएसटी जर लावलं तर 150 रुपये झाले. मग आता प्रश्न असा येतो की बघा ना, आता या ट्रान्झॅक्शन मध्ये काय झालं, मिस्टर यांनी तोच माल खरेदी करताना बरं का 1000 ला माल खरेदी केला, पण तेव्हा त्यांनी खरेदी करताना जीएसटी किती पेड केला होता, 100 रुपये. आणि तोच माल जेव्हा विकला तेव्हा त्यांनी किती क्रेडिट केला, कारण त्या मालाची किंमत वाढवली, 1500 रुपये केली, आणि तो 150 रुपयाला त्यांनी विकला. आता या केसमध्ये हा जो परचेस करताना जो पे केलेला जीएसटी आहे त्याला म्हणतात इनपुट टॅक्स क्रेडिट, इनपुट टॅक्स म्हणतात त्याला, साधी गोष्ट इनपुट टॅक्स म्हणतात. आणि माल विक्री करताना लक्षात ठेवा बरं का, माल विक्री करताना जो टॅक्स कलेक्ट केला जातो त्याला काय म्हणायचं, आउटपुट टॅक्स असं म्हणतात. मग मला सांगा, याच्यामध्ये खरेदी करताना 100 रुपये, पुन्हा माल विक्री करताना 150 रुपये वसूल केला, 150 भरायचे, म्हणजे काय 250 रुपये शासनाला द्यायचे का? आन्सर इज नो, 250 रुपये नाही द्यायचे. तर याच्यामध्ये काय आहे, हा मिस्टर ए जो आहे ना, मिस्टर ए काय करेल, याचं नेट करेल, म्हणजे त्यांनी पे किती केलाय, 100 रुपये, आणि त्याने गोळा किती केले, 150, म्हणजे 150 मायनस 100 इक्वल टू तो फक्त काय करेल, 50 रुपये पे करेल. तो काय करेल, म्हणजे हे जे 100 रुपये त्याने ऑलरेडी पे केलेत नाही, हे 100 रुपये पे केले की नाही त्याने खरेदी करताना, माल खरेदी करताना, त्याचं तो काय घेईल, क्रेडिट घेईल. क्रेडिट म्हणजे काय, गोळा केलेल्या टॅक्स मधनं ऑलरेडी पे केलेला टॅक्स काय करेल, क्रेडिट घेईल, म्हणजे कमी करेल, कारण ऑलरेडी त्या मालावर त्यांनी 100 रुपये भरलेले आहे. म्हटल्यानंतर त्याला नेट किती भरावे लागतील, फक्त 50 रुपये टॅक्स भरावा लागेल. नाहीतर ते डबल टॅक्सेशन होईल, म्हणजे इथेही 100 रुपये पे करायचे, माल विक्री केल्यानंतरही 150 रुपये पे करायचे, म्हणजे त्याला म्हणतात डबल टॅक्सेशन. आणि तसं होऊ नये म्हणून जी प्रोसिजर जीएसटी मध्ये दिलेली आहे त्या प्रोसिजरला म्हणतात इनपुट टॅक्स क्रेडिट प्रोसेस. त्याला म्हणतात इनपुट टॅक्स क्रेडिट प्रोसेस, म्हणजे आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स इक्वल टू इनपुट टॅक्स, म्हणजे जीएसटी पेएबल. काय येईल तुमचा, जीएसटी पेएबल. म्हणजे या ट्रान्झॅक्शन मध्ये बघा, आता येणी माल खरेदी केला तेव्हा 100 रुपये पे केला, त्याच्याकडनं तर तो गेलेला आहे. संजना कांबळे कोण आहे, संजना कांबळे, एकच मिनिट बरं का.
काही करू नको ग. हे अंजू, ओके, अंजू भोकरे. चला आता जाऊया, आजचा पुन्हा जाऊया. आता आता इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे काय, की जो खरेदी करताना जो टॅक्स ऑलरेडी गेलेला आहे, आपल्याकडनं पैसे गेलेले आहेत, त्याच्यामुळे ते वापस घेता येतील का, नाही. पण माल विक्री केल्यानंतर जो टॅक्स वसूल होतो त्याच्यातनं ऑलरेडी पे केलेला जो टॅक्स असतो ना, तो वजा करण्याचा अधिकार दिलेला आहे. त्या प्रोसेसला म्हणायचं इनपुट टॅक्स क्रेडिट प्रोसेस. काय म्हणायचं, इनपुट टॅक्स क्रेडिट प्रोसेस. म्हणून मी दिले इनपुट टॅक्स मीन्स टॅक्स ऑन परचेसेस. इनपुट टॅक्स म्हणजे काय, टॅक्स ऑन परचेसेस. माल खरेदी करताना जो टॅक्स भरला जातो त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट असं म्हणतात किंवा इनपुट टॅक्स असं म्हणतात. टॅक्स पेड ऑन सच इनवर्ड सप्लाय ऑफ इनपुट. इनवर्ड म्हणजे काय, माल खरेदी केल्यावर आपल्याकडे माल येतो की नाही, त्याला म्हणतात इनवर्ड. माल खरेदी केल्यानंतर माल आपल्याकडे येतो, आपल्याकडे आला म्हणजे इनवर्ड, आणि आपण जेव्हा विकतो तेव्हा त्याला काय म्हणतात, आउटवर्ड. लक्षात घ्या. मग टॅक्सेस पेड ऑन सच इनवर्ड सप्लाय ऑफ इनपुट्स, कॅपिटल गुड्स आणि सर्व्हिसेस आर कॉल्ड ॲज इनपुट टॅक्सेस. हा, किंवा इनपुट टॅक्स, त्याला काय म्हणतात, इनपुट टॅक्स असं म्हणतात. दिस मे इन्क्लूड IGST, CGST, HGST और UTGST. UTGST वर तुमच्याशी मी बोलेल, सध्या काही गरज नाही. युनियन टेरिटरीच्या तिकडे जर व्यवहार झाला, युनियन टेरिटरी तुम्हाला माहिती असेल, दादरा नगर हवेली या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, 7 का 8 युनियन टेरिटरीज आहेत ना आपल्या, तिथं जर व्यवहार झाला तर कोणता जीएसटी ऐवजी कोणता वसूल केला, तो UTGST. त्याच्यावर आपण नंतर बोलूया, बरोबर. इन ऑर्डर टू अवॉइड द चॅलेंजेस ऑफ टॅक्स ऑन टॅक्स, मग मी तुम्हाला सांगितलं ना, टॅक्स ऑन टॅक्स म्हणजे काय, या प्रोसेसमध्ये इथं 100 रुपये पण पेड करायचे, माल विकल्यानंतर 150 रुपये वसूल करायचे, ते पण शासनाला द्यायचे. म्हणजे हा काय झाला, टॅक्स ऑन टॅक्स झाला. जर 100 भरले 150 भरले तर काय झालं, 250 रुपये टॅक्स गेला. खरं तर किती जायला पाहिजे शासनाला, 150 रुपये टॅक्स जायला पाहिजे. आणि म्हणून तो 150 म्हणजे ऑलरेडी 100 पे केलेला आहे, आणि याच्यातला जो आहे 150 मधला तो 100 ऑलरेडी पे केलेला आहे, फक्त 150 देणं. हा, जर तसं केलं नाही तर प्रत्येक व्यवहार जर पे केलं तर त्याला काय म्हणतात, टॅक्स ऑन टॅक्स होईल, म्हणजे तो जास्तीचा होईल. आणि मग अशा वेळेला जेव्हा जास्तीचा होत असतो तेव्हा त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट घेतलं पाहिजे. आलं लक्षात, इनपुट टॅक्स क्रेडिट घेतलं पाहिजे. म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट कसं घ्यायचं, तर ते मी तुम्हाला पुढील उदाहरणामध्ये सांगू. फॉर एक्झाम्पल, इथं बघा, हे एक्झाम्पल वाचा, हे एक्झाम्पल वाचा, बघा बरं काय म्हटलंय त्याच्यामध्ये, वाचा ते एक्झाम्पल मध्ये काय म्हटलंय. राम लिमिटेड सेल्स किचन नाईव्स, म्हणजे किचनचे सुरी, किचन मध्ये जे सुरी लागते ती. हा, दे परचेस स्टील अँड प्लास्टिक वर्थ ₹2000 फ्रॉम अ व्हेंडॉर. त्यांनी काय केलं, खरेदी केलं 2000चं, काय केलं, स्टील लागणार सुरी तयार करण्यासाठी लागणार स्टील आणि प्लास्टिक खरेदी केलं. ऍट अ जीएसटी रेट 12.5%, 12.5% काय केलं, जीएसटी पेड करून माल खरेदी केला. ठीक आहे. आता पुन्हा रिजॉईन करा बरं का, लगेच रिजॉईन करा, कारण एखाद्या संपण्याची शक्यता आहे वेळ. दस द इनपुट टॅक्स दे पेड इज ₹250. आता बघा ना, 12.5 ने 2000 12.5 ने काढला तर 250 येतात. जीएसटी किती येतो, 250 येतो. राम लिमिटेड सेल्स द मॅन्युफॅक्चर्ड नाईव्स फॉर ₹4000. त्यांनी काय केलं, ते प्लास्टिक आणि स्टील खरेदी केलं, त्याचे काय बनवल्या, सुऱ्या बनवल्या, आणि त्या 4000 रुपयाला विकल्या. प्लस आउटपुट जीएसटी, विक्री करताना कोणता जीएसटी वसूल केला जातो, आउटपुट जीएसटी